तर हाय सगळ्यांना. तर आम्ही आलतो इथं हे हाय बोर्ड बघा संता. तर हे सर आहेत, ते सर आहेत आणि त्या मॅडम आहेत. आणि आम्हाला इतकं भारी वाटलं का नाही इथं येऊन. छोटी छोटी लेकरं बघून पण मला लई वाईट वाटलं. तर माझी पहिल्या सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, तर इथं जे राहू शकते ना, तर अन्वीला पण घेऊन राहू शकते इथं, असं या मॅडमचं म्हणणं आहे. तर इथं मी बानू म्हणजे आपली बानूला घेऊन येऊन काम बी करू शकते, बानूला आडसं पण देऊ शकते आणि बानू माझ्या नजरेसमोर पण राहू शकते. म्हणून त्यामुळं मला जास्त आनंद झाला. का तर माहिती आहे का, अन्वीला सोडून तर मला करमत नव्हतं. तर मॅडम म्हणले आपण बघू पुढचे, म्हणजे पुढचं म्हणजे बानूचं जे अपंगाचं जे काय आहे ते बघू म्हणले. तर म्हटलं ठीक आहे चालतंय. हे संत आहे बघा, हे बोर्ड आहे. तर इथं सगळ्या मुलीच आहेत, विधवा बाया, परत म्हणजे नवऱ्याने सोडून दिलेला मारहाण्या, म्हणजे अशा बाईक फक्त बाईक आहेत. सुरक्षण ही इथं सगळं आहे व्यवस्थित. म्हणजे मला काय पाहिजे होतं की एक राहायला छत, अन्वीसाठी माझ्यापेक्षा अन्वी. आणि मग त्यामुळं मग यांचं असं म्हणणं आहे की अन्वीला मी घेऊन पण राहू शकते. तर या ताईंना माझ्यासाठी जे बघितलं खूप योग्य काम बघितलं आणि मला तसंच पाहिजे होतं. तर असं मला वाटतं की अन्वीला मी आता घेऊन यावं. पण आमचं जे तिथं पेमेंट गुंतलं आहे ना, तर बघू आता तिथलं पेमेंट झाल्यावर आम्ही इथं येऊ शकतो. तर अन्वीला पण मी वहिनी व्हिडिओ बनवतो. माझं तर मालक 10-11 वर्ष झालं, म्हणजे 20 वर्ष झालं तिकडेच आहे ते. आता मोठी मुलगी परत बारकी मुलगी, त्याचा 1 रुपया नाही लेकरांना खर्च. मला बघितलं बी नाही, लेकरांना बी विचारत नाही, म्हणून माझं तर काही विषयच नाही. तर आजी म्हणते तुझं पण मालक नाही का. तर इथंच आम्ही आता बानूची पण सोय झाली, मस्त असं वातावरण आहे. तर त्या मॅडमचं हे असं म्हणणं आहे. तर चला व्हिडिओ बनवते. करत राहायची, खायची, प्यायची, दुनियाचे पंचायत हातपाय पांढर सुद्धा नव्हतं. त्यांना बोलवून घेतलं, मग कुठे कपडे झाले, हातपाय पांढर झालं. मग नंतर त्यांना असं वाटायला की बाबा सोनीचं शिक्षणाचं वय आहे, मग सोनीला शिक्षण भेटणं लय गरजेचं आहे. पण नवीन ठिकाणावर सणाचीच पंचायत झाली, तर सोनीचं कुठं मांडायचं. म्हणून त्यांनी आम्हाला ह्या संस्थेत आणलं. निर्मल संस्था संचालित राजलक्ष्मी वसतिगृह असं या संस्थेचं नाव आहे. आणि त्या संस्थेमध्ये आल्यानंतर आम्ही या मॅडमची आणि सरांची भेट घेतली. आणि मॅडमना आम्हाला चांगलं मार्गदर्शन दाखवून आपल्या सोनीला शिक्षण देतो असं त्यांना आमच्यासोबत बोलणं केलं. आमचं बोलणं बसणं सगळ्या गोष्टी झाल्या. काही जरी प्रॉब्लेम आला तरी इथं काहीच होणार नाही. कामाचं बी नाही, पण आपल्या घरातल्यासारखं सोनीला इथं राहायला पाहिजे असं त्यांचं पण म्हणणं आहे. सोनी राहील पण तसं, कारण इथं सगळ्या लहान लहान मुलं आहेत, मुली म्हणजे मुलं आहेत, लहान लहान मुली आहेत, त्या मोठ्या शाळेत जाते, त्या शाळेत मिळत्या. परत अजून लहान मुलांना एकमेकांना आधार देतात आणि सगळी कामं या मॅडमच करतात होता. छोट्या काय तिकडं पाण्याला चालली केवढं साडी सोनाक्षी. तर चला हे व्हिडिओ का नाही बघा, इकडे ज्योती मॅडम आहे. ज्योती मॅडमचा पण विषय सगळा सकाळी मॅडमला थोडंसं बोला. सर्वांना नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर केसन गावामध्ये हे वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामध्ये सर्व लहान व